एका बाजूला भांडूप स्ट्रायकर्स आजच्या दिवसात उत्कृष्ट खेळ करत असताना भांडूप स्ट्रायकर्सने फायनल पर्यंत आपली जागा बनवली आहे आणि टॉस जिंकत असताना प्रथमतः फलंदाजी निवडली फायनलच्या या सामन्यात आणि त्यासोबत खंडारी किंग्ज क्षेत्ररक्षण करेल. श्रेयस इंदुलकर आज मला वाटतं या टीमचा भाग नाही आहेत. कालच्या दिवसात काय उत्कृष्ट फलंदाजी केली होती श्रेयस इंदुलकरने, पण आज मला वाटतं तो या संघात नाही आहे. 3-3 षटकांचा सामना आहे आणि फलंदाजीला 30 जोडी असेल. राहुल आणि इश्तियाक 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल आणि मॅचला सुरुवात करूया आता. अंपायर 1 मिनिट थांबायचं, अजूनही अतिरिक्त खेळाडू आला नाहीये. खंडारी किंग्ज एक्स्ट्रा खेळाडू. फायनलची मॅच आहे मित्रांनो. आता तरी मॅच सुरू होण्याआधी आपल्याला अतिरिक्त खेळाडू पाठवा न सांगता. भांडूप स्ट्रायकर्स तर आधीच आले. टीम खंडारी किंग्ज आपला कोणी अतिरिक्त खेळाडू आहे का? भांडूप स्ट्रायकर्स आलाय आमच्यापर्यंत. येस, मला वाटतं आयोजकांचा निर्णय येतो. खंडारी किंग्सचा अजूनही कोणी अतिरिक्त खेळाडू आला नाहीये. चला आपले प्रेक्षक आता जरा ही गोष्ट नीट ऐकायची आहे. आता तुमच्यासाठी पहिल्यांदा 100 रुपयाचं पारितोषिक होतं झेल पकडल्यानंतर, मग ते 200 झालं, मग 300 आणि आता फायनल मॅच साठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. क्षेत्ररक्षक आपले बनतील आता प्रेक्षक आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जे झेल पकडतील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चला सर्वांनी आपली आपली जागा घ्यायची. सुचित पाटील तर्फे हे पारितोषिक. चला मॅच लागते सुरुवात. एका बाजूला खंडारी तर एका बाजूला भांडूप स्ट्रायकर्स. पहिला चेंडू राहुलने कट केलाय, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल नाही थांबणार कारण आउटफील्ड फास्ट आहे आणि फायनलची सुरुवात 4 धावांनी होते. आपण पाहत आहात कैलास वासी दीपक साळवी स्मृती चषक या 2 दिवसीय सामन्यांमधील फायनलची मॅच आता आपण पाहतो. संतोष आवटे यांच्यातर्फे पण प्रत्येक षटकाराकरिता प्रत्येक विकेट करिता 100 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी आता चला लगेच कॅच धरा आणि 500 रुपये मिळवा. अजून एक सुंदर फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण होईल आणि दुसऱ्या धावासाठी पण निघाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा देखील पूर्ण. 6 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर लगावल्या गेल्यात. 18 चेंडूंची एकंदरीत मॅच आपण पाहतोय. खंडारी किंग्स मध्ये आज बरेच बदल. चला मित्रांनो आपल्या आपल्या पोझिशन घ्या. सगळ्याच एका साईडला उभं राहिलं तर कॅच पकडू शकणार नाही तुम्ही. अर्ध्यांनी इकडे इकडे जास्त बॉल येतात. 501 रुपये ज्याला मिळवायचे असतील. शॉर्ट बॉल आणि यावेळेला दिशा दाखवण्याचा खेळ आहे का? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, नाही थांबणार चेंडू. बॉल होई फरार. या मिळतील धावा 4. चौकार. अजून एक सुंदर फटका. त्याचप्रमाणे मॉर्निंग बॉयज जेवढे आपले खेळाडू सहकारी सर्व जणांना आता विनंती आहे. फायनलची मॅच आता आली आहे. सर्वांनीच आपल्या VIP डायज मध्ये येऊन बसायचं. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल एकदा इकडे सुद्धा कॅमेरा पॅन कर. सर्वच आपले आता खेळाडू आणि सहकारी मॉर्निंग बॉयजचे सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहू शकता. आमच्या आता कॉमेंट्री बॉक्सकडे कॅमेरा पॅन करण्यात आलाय. सुंदर काम आपण कॅमेरामॅनचं सुद्धा पाहतोय. tenniscricket.in 20 लाखांचा ज्यांचा फॅन बेस आहे, सबस्क्रायबर बेस आहे आणि नुकतेच 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत. पहिल्या मॅच कडे आता 10 धावा आतापर्यंत पूर्ण झालेत. यावेळेला अजून एक कटचा फटका. यावेळेला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय,
बॉल अडेल मैदानाच्या आत आणि 2 धावा अजून पूर्ण होतील. म्हणजे एकंदरीत आता 12 धावा पूर्ण झाले 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडू 12 धावा असं हे समीकरण आता आपण पाहतोय. मैदानाच्या आत सेमीफायनलची मॅच आहे. प्रेक्षक सुद्धा आता उठून उभे राहिलेत कारण कॅचचा सेन्सेक्स सुद्धा वाढलाय. 500 रुपयांवर राऊंड पोहोचलाय. अजून एक कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठलाग करेल तोपर्यंत 2 धावा अजून ऍड होतील टीमच्या स्कोअर बोर्ड मध्ये. आता 14 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. प्रेक्षकांना फक्त आणि फक्त हवे होते म्हणजे एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. क्रिकेटच्या मैदानावर मोठे फटके लगावल्यानंतरच येत असताना आपण पाहतो. आता 14 धावा स्कोअर बोर्डवर लगावल्या गेल्या. जास्त वेळ घेऊ नका. फायनलचा सामना आहे. दोन्ही संघांना प्रॉपर डे लाईट मध्ये खेळण्याची प्रॉपर संधी मिळावी हा प्रामाणिक प्रयास करतायत आयोजक. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉलची एज लागून बॉल निघून जातो स्क्वेअरलेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली आहे आणि जोपर्यंत बॉल गॅदर होईल आणि थ्रो करतील तोपर्यंत अजून 2 धावा ऍड होतील टीमच्या स्कोअर बोर्ड मध्ये. आता एका षटकाच्या अखेरीस धाव संख्या आपण पाहतो 16 धावा. कुठलाही वेळ न घालवता लगेचच नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा आपण नक्कीच थँक्यू म्हणूया अजय स्पोर्ट्स यांना सुद्धा कारण सुंदर असे जर्सीज आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलेत. आपण पाहू शकता मैदानात सर्व प्रेक्षक आणि त्यासोबतच क्रीडा रसिक सुद्धा मैदानाच्या आत आता उपस्थित. काय सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय. एकंदरीत पूर्ण ग्राउंडचा व्ह्यू आपण पाहू शकता. आणि हे मैदान ज्यांच्यामुळे वाचलं ज्यांच्यामुळे टिकलं ज्यांच्यामुळे राहिलं तेच कैलासवासी दीपक साळवी दादांच्या स्मरणार्थ ही मॅच आणि हे 2 दिवसीय सामने आपण पाहतो. लाख मोलाची स्पर्धा पहिल्यांदाच त्रिमूर्तीच्या मैदानात आणि त्यासोबत YouTube लाईव्ह. खूप मोठी गोष्ट आहे कारण फॉरेस्ट एरिया असल्यामुळे खूप परमिशन्स आपल्याला घ्याव्या लागतात आणि त्यासोबतच साळवींच्या एकंदरीत मित्र परिवार जेवढे आहेत त्यांनी कष्ट घेऊन परिश्रम करून हे देखील पूर्ण केले. दीप जास्त वेळ घेऊ नकोस लगेचच मॅचला सुरुवात कर. सहा चेंडूंमध्ये 6 षटकाराकरिता आता सुचित पाटील यांच्याकडून 5001चा पारितोषिक. 6 मध्ये 6 मारायचे होते. पहिला येईल का नाही. झेल बाद यावेळेला इश्तियाकला परतावा लागेल. पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने पहिली विकेट डाऊन. चला नवीन फलंदाज लवकर यायचं मैदानात. न्यू बॅट्समॅन लवकर एंटर व्हायचं. इश्तियाककडे नक्कीच संधी होती यावेळेला मोठा फटका लगावण्याची पण ते तो करू शकला नाहीये आणि त्या प्रयासात फेल ठरतोय. राजा आता येतोय मैदानात. राजा थोड़ा सा अगर आप दौड़ कर जाओगे मैदान में तो और अच्छा लगेगा. थँक्यू राजा. नक्की जेव्हा खेळाडू रूल्स फॉलो करतात ना तेव्हा त्यांचा खेळ अजून बहरतो आणि तेच आपण आता पाहिलं. राजाला फक्त एक रिक्वेस्ट करण्यात आली आणि राजा लगेच मैदानात पळत गेलाय. चला प्रेक्षकांसाठी अजून एक नोटीस येते. आता पुन्हा एकदा सेन्सेक्स वाढलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपला तर 701 रुपये आता देण्यात येतील. म्हणजे संडे आता नक्कीच फंडे ठरू शकतो पण त्यासाठी तुम्हाला झेल टिपणं गरजेचं आहे. आणि झेल टिपण्यामध्ये असं काही करू नका की 700 येतील आणि 1000चा खर्च होईल. यावेळेला रिव्हर्स मारलाय पण त्यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कारण वारंवार जर आपण पाहिलं तर फलंदाज प्रयत्न करताय मोठ्या फटक्यांसाठी आणि त्याचसोबत प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी आहे. आता 700 रुपये तुम्हाला देण्यात येतील जर तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच टिपलात तर. पण त्याकरिता मोठे फटके मैदानाच्या आत येणं फार गरजेचं आहे. दीप वारंवार आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपण पाहतोय. यावेळेला दिशा चांगली निवडली आहे. खेळून काढलाय पण झाडाला लागतो बॉल आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत राहिलाय. आता राजा आहे स्ट्राईकवर.
नक्कीच आता जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जेव्हा 100 रुपये होते प्रेक्षकांच्या कॅचसाठी तेव्हा प्रेक्षक एवढा इंटरेस्ट घेत नव्हते, पण ज्याप्रमाणे 500 क्रॉस झाल्यानंतर सगळे आता उठून उभे राहिलेत. वा काय फटका खेळलाय, आता मागच्या दिशेने प्रेक्षक आहे आणि काय खेळ टिपलाय. हे मित्रा लगेचच ये, तसाच धावत ये, थांबू नको रस्त्यात कुठेही, लवकर ये, थांबल्यानंतर 200 रुपये कट. धाव धाव मित्रा लवकर ये, दौड करा. पहिला आणि खुशी बघा त्याच्या चेहऱ्यावर, एका हप्त्याचं काम झालंय त्याचं. आता बिलकुल थांबला नाहीये तो, ज्या ठिकाणी कॅच टिपले ना तिथून धावत आलाय. वा पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता मैदानाच्या आत, पण यावेळेला यश मिळालेलं नाही. एकदा होईल पूर्ण. मित्र चांगला झेल पकडलास, पण आपण फक्त चेक करत होतो प्रेक्षकांना, पारितोषिक नाही आहे तर परत जाऊ शकतोस. आहे 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 मित्रा, कॅमेरा पॅन करायचा. सचिन पाटील आता आले आहेत 700 रुपये घेऊन प्रेक्षकाकरिता. काय सुंदर झेल टिपला होता, अगदीच इमोशनल झालाय तो. आता दुसरी जागा जर मित्रा कुठेतरी प्राईज अजूनही चालू आहे फायनल मॅच करीता. माझं लक्ष होतं त्या ठिकाणी, तो बसून मॅच बघत होता, पण ज्याप्रमाणे बॉल आला त्याच्याकडे त्याने हातातलं सगळं काम सोडल्याने उठून उभा राहिला तो आणि कॅच त्यांनी टिपली. आता 700 रुपये पूर्ण झालेत. स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर आता 29 धावा, 29 फॉर द लॉस ऑफ 1. आता नवीन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. भाऊ सचिन आता आलाय गोलंदाजी मार्कवर. 29 29 धावा. सचिन आता गोलंदाजी मार्कवर, अजून एक दर्जेदार गोलंदाज. यावेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता, पण सचिन देखील तेवढे चाणाक्ष. स्टान्स चेक केला त्यांनी आणि लगेचच बॉल अजून मागच्या दिशेने खेचून टाकला. त्याचमुळे एक धाव आता ऍड होईल, फक्त आणि फक्त एक धाव. सचिन सुद्धा इंजरीमध्ये होते. आता गेले काही काळ त्यांचं देखील एक मोठं ऑपरेशन झालं होतं, पण त्यामधून सावरत असताना क्रिकेटचं प्रेम त्यांना पुन्हा एकदा मैदानाच्या आत घेऊन आलं. राहुल एकंदरीत आपल्या संघासाठी आता सुंदर अशी कामगिरी करतोय. आतापर्यंत त्यांनी 3 चौकार लगावलेत. यावेळेला अगदी खोलवर चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण होईल तसं प्रयत्नासाठी निघाले डायरेक्ट हिट. पाहूया, लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन. अजित सर नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. नॉट आउट आहे. चला, नॉट आउटचा निर्णय आलाय मित्रांनो. 2 धावा अजूनही ऍड होतील, म्हणजे आता धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 32 धावांवर. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, ज्या ठिकाणी भांडूप स्ट्रायकर्स प्रथम फलंदाजी करतात आणि सचिन काटकर मोठे फटके लगावायला देत नाही आहेत. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी सचिनची. यावेळेला पुन्हा एकदा बॉल गॅदर झालाय दुसऱ्यासाठी. राजा निघालाय, पण यावेळेला थांबवण्यात आलंय राजाला. तेच प्रेक्षक सुद्धा आम्हाला सांगतात, कारण समोरच्या दिशेने सगळे प्रेक्षक उठून उभे राहिलेत. त्या बाजूला एकही चेंडू आला नाही आणि तो मुलगा तिकडे आराम करत होता मागच्या दिशेने. त्याच्यापर्यंत बॉल गेला आणि त्याने ती झेल टिपला. कमिटी मधला कुठला खेळाडू जर झेल टिपला तर त्यांना 700 रुपये द्यावे लागतील. जावा स्कोर बोर्डवर. यावेळेला मोठा फटका येतो. आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे त्यावेळेला, आणि आपण पाहू शकता तर प्रेक्षक काय गोळा झाले होते तिकडे.
आपण एकदा रिप्ले पाहूया त्या गोष्टीनं. नक्कीच कॅमेरामॅनने ते दृश्य टिपले असतील. आपण पाहू शकता फटका खेळला आणि आता बघा काय घडतंय. क्षेत्ररक्षकाच्या मागे अजून 10 क्षेत्ररक्षक होते. त्याला स्पीडअप करायचं. नवीन बॅट्समॅन आकाश थोडा धावत जा मित्रा. आकाश थोडा दौड कर जा भाई. आपण पाहिलं रिप्ले मध्ये मित्रांनो थोडा मागे राहा, कारण अजून 2 पावलं जर तुम्ही असतात पुढे तर मॅच मध्ये तुम्ही देखील आला असतात. नवीन गोलंदाज सचिन चांगली कामगिरी करतोय. आता आकाश आलाय. आकाश येता येताच बाद व्हावं लागतं. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे सचिन. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या. थोडं धावत आलात तरी चांगलं आहे, कारण बॅटिंगला जात असताना जर धावत गेलात तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आपलं. आउट झाल्यानंतर आपण हळूहळू चालू घेऊ शकता. पापा आता होतो नवीन फलंदाज. सचिन साठी आता हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे आणि हॅट्रिक करिता सुद्धा पारितोषिक आपण लगावला गेलंय. पापा थोड़ा भाग कर जाना है दोस्त. लास्ट मैच है, इसके बाद प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी भी है. बहुत कम समय अभी रह गया अपने पास. 6:15 ऑलरेडी बज चुके हैं. इसके बाद एक और इनिंग बाकी है. कंदारी जास्त वेळ घेऊ नका, यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची. शेवटचा चेंडू असेल. सचिन इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक पूर्ण होईल का? शेवटचा एक चेंडू स्कोर बोर्डवर लगावले जात आहे ते म्हणजे 33 धावा. मेगा फायनलची मॅच आणि पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. यावेळेला हवेत तर खेळला. झेल होईल का? झेल कंप्लीट होते आणि आजच्या दिवसात पहिली हॅट्रिक पूर्ण करतो तो म्हणजे सचिन. एकदा जोरदार टाळ्या उंचावला सचिन साठी सुद्धा. नक्की पारितोषिक त्याला आता देण्यात येईल, पण या मॅच नंतर राजेश बारी यांच्यातर्फे जे पारितोषिक लगावलं होतं, संतोष आवटे यांनी देखील पारितोषिक लगावलं होतं, ते देखील तुम्हाला देण्यात येईल. चला कंधारी लगेचच आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवा. डेप अँड कंपनी तुम्हालाच फलंदाजी करायची. 6:15 झाले होते, आता 6:20 होत आले. जुना बॉल घ्यायचा आणि नवीन बॉल मैदानात पोहोचवायचा. बॉल घे 34 धावांचा लक्ष आहे आता. आणि मांडू स्ट्रायकर्स विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुमित राहुल तुम्हाला विनंती असेल लवकर. सचिन देखील त्वरित आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता पोहोचलेले आहेत. मी म्हटलं होतं दर्जेदार गोलंदाज आहे, तरी राजेश बारी आणि संतोष आवटे आपलं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. चला कंधारी लवकर आघाडीचे 2 फलंदाज पाठवा. अंधार होतोय, सूर्यास्त आता जवळ आलाय. आता पारितोषिक जे लावलं होतं ते देण्यात येत आहे. एकंदरीत मला वाटतं 1000 रुपयांचा मानकरी ठरतोय सचिन, कारण फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक पूर्ण करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया सचिन साठी सुद्धा, कारण तो आज एक ऍडिशन आहे टीम मध्ये आणि ऍडिशन होत असताना चांगलं कामगिरी. आता बारी साहेबांकडून सुद्धा 300 रुपयांचा पारितोषिक संतोष साडी, कारण फायनल मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये हॅट्रिक पूर्ण केली. हे सचिन 2 मिनिटं बोलूया लगेच आपण. मॅच सुरू होतोय तोपर्यंत आता तू नक्कीच एक ऍडिशन आहेस या टीम मध्ये. आज माहित होतं काय की तुला ही मॅच खेळायला मिळणार आहे आणि त्यासोबत कुठल्या टीम मध्ये खेळायला मिळणार आहे? नाही, मी फक्त असंच आम्ही नायगावला खेळत होतो 40+ मॅच, हरलो आम्ही. मूड ऑफ होता म्हणून इकडे गपचूप येऊन बसलो. मला माहिती नव्हतं की या टीममध्ये मला चान्स भेटेल आणि ही याच्या पहिला मॅच संपलेली तेव्हा मी जात होतो, पण मला सुशांत माझा मित्र आणि बंड सर बोलले की तू खेळ करून, त्याच्यामुळे मग मला खेळायचं संधी भेटली इथे.
नक्कीच नायगाव पर्यंतचा प्रवास जो झाला तो आता व्यर्थ नाहीये, कारण पुन्हा जिकडे तुम्ही क्रिकेटची सुरुवात केली त्या बोरिवलीनेच परत तुम्हाला हॅट्रिक मिळवण्याचा चान्स दिलाय आणि पारितोषिक देखील भेटलंय. तर हे होते सचिन. अजून एक त्यांना काहीतरी बोलायचं, नक्कीच माईक त्यांच्याकडे वळूया. गेल्या वर्षी पण ही टुर्नामेंट होती आणि त्याच्यामध्ये पण मी मॅन ऑफ द मॅच घेतला होता. याच मला पण टी शर्ट वगैरे भेटले होतं. मला खूप आनंद आहे की मी सेकंडमध्ये पण खेळू शकलो आणि माझ्या टीमसाठी मी काहीतरी केलं. व्हेरी वेल प्लेड होते सचिन. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. 34 धावांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करूया. सुमित आवटे असेल पहिला गोलंदाज आणि हे पारितोषिक पूर्ण मॅच मध्ये कंटिन्यू असेल. पहिला चेंडू काय फटका खेळला यावेळेला. दीपच्या बॅट मधून अगदी पॉवर प्लेचं बंधन होतं ना, त्याला तोडत असताना सुंदर चौकार. पहिल्या चेंडूवर गॅदर करतोय तो म्हणजे दीप. रणचेजला तर सुरुवात झाली आहे. 34 धावांची गरज. 34 मधल्या 4 आता आल्यात. प्रेक्षकांना तयारीत राहायचं सर्वांनी. काय फटका खेळला यावेळेला, काय ऍडजस्टमेंट होती. 1 धाव फक्त मिळेल. नाही कंदारीचं कोण नाही माहिती. अरे तो येतच नाही. तो माहिती आहे मला, तो माहिती आहे. नॉन स्ट्राईकला मंदार आता दुसऱ्या टीम मध्ये खेळलेला. अजून एक फटका पण यावेळेला झेल बाद होतोय मंदार. फर्स्ट विकेट गोज डाऊन. मंदार नक्कीच निराश करतोय प्रेक्षकांना. चला नवीन फलंदाज धावत यायचं मैदानाच्या. पहिला बॉल काय आला. 4 व्हीलर लवकर आणायची प्लीज. येस नवीन बॅट्समॅन प्लीज थोडं स्पीडअप धावतच जा मित्रा. झोलबाद होऊन परततो तो म्हणजे मंदार. मानस आलाय आता नवीन फलंदाज. मानस विनंती असेल लवकरच स्टान्स घे आणि मॅचला सुरुवात करूया आपण, कारण आता खूप कमी वेळ आपल्याकडे राहिलाय. 34 धावा हव्या होत्या, त्यातील 5 आता आल्यात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. आता लगेचच क्षेत्ररक्षण सुद्धा बदलेल. इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या मॅच मध्ये पाकिस्तानला ऑल आउट करण्यात आलंय. 241 रन्सला ऑल आउट झाली आहे पाकिस्तानची टीम. नक्कीच इंडिया वर्सेस पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. समाजसेवक महेश शिंदे दादांचं देखील शुभागमन झालंय, तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं देखील स्वागत करूया. वेळात वेळ काढून महेश शिंदे साहेब सुद्धा आलेत. सर मी वेलकम यू. आपल्या माहितीसाठी फायनलची मॅच चालू आहे. फायनलच्या मॅच मध्ये सेकंड इनिंग आपण पाहत आहात. एका बाजूला टीम कंधारी किंग्स आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम भांडूप स्ट्रायकर्स. 34 धावांचं लक्ष आहे. 34 मधल्या 5 पूर्ण झालेत आणि 1 गडी बाद झालाय. यावेळेला 100 गेले असताना काय फटका ठेवलाय, पण अजून एक गडी होईल बाद. म्हणजे आता पुन्हा सुमित आवटी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. हॅट्रिकचा चान्स नसेल, कारण 1 मध्ये डॉट बॉल आला होता. हर्षल थोडा पळतच जा मित्रा मैदानाच्या. आपण पाहू शकता प्रेक्षक सुद्धा आपल्या रिॲक्शन कॅमेरावर दाखवतात. सुपर संडेचा हा सामना आणि त्यासोबतच प्रेक्षक मोठ्या संख्येत मैदानाच्या आत. कॅमेरामॅन देखील हे सर्व क्षण टिपतोय tenniscricket.in च्या मार्फत. स्कोर आता जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 5 धावांवर आणि 34 धावांची गरज आहे. 5 धावा लगावल्या गेल्यात स्कोर बोर्डवर. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. हर्षल आलाय आता नवीन फलंदाज.
यावेळेला डॉट बॉल म्हणजे चांगल्या षटकाची होते समाप्ती आणि एका षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 5 धावांवर. 5 फॉर द लॉस ऑफ 2 आणि विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 34 धावांचं. आता रिव्हर्स काउंटिंग या मॅच मध्ये सुरू होईल. यस फकीरा लवकर मॅचला सुरुवात करायची. आता फकीरा आला बॉलिंगसाठी. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. 12 balls and 29 runs required to win this match. मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक एफर्ट तर देतोय आणि एक गडी अजून होईल बाद. डीपला परतावा लागेल पाऊलींच्या दिशेने. 1 more wicket goes down. Team Kandari Kings in deep trouble now. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या. बेस्ट आहे नवीन फलंदाज. थोडा धावतच जा मैदानात. पहिल्या चेंडूवर फकीराच्या झेल बाद होऊन परततो होतो म्हणजे दीप. अजूनही 29 धावांची गरज आहे. 11 चेंडू 29 धावा. 11 बॉल 29 रन्स टू विन. काय फटका लगावला येता येता. वा धावा किती मिळतील या चेंडूवर. अर्धा डझन धावा म्हणजे षटकार. यावेळेला आल्या बिशने आपण रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. 6 धावा तर नक्कीच गोळा करतोय. शफल करत असताना फक्त बॉलला दिशा दाखवली आणि 6 धावांसाठी पाठवून लावलं ते षटकाराकरिता. बॉल आलाय मैदानात. बॉल आलाय मैदानात. संतोष आवटे यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपये लागू झालेत. प्रत्येक षटकाराला आता 100 रुपयांचं पारितोषिक आहे संतोष आवटे यांच्याकडून. म्हणजे 100 रुपये तर बेंचने आपल्या खात्यात जमा केले आहेत. आता पाहूया अजून किती जमा करेल. यावेळेला ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर होता चेंडू कारण बॉल वाईड होता. पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईडचा निर्णय होत आहे. चला आता षटकारासाठी अजून एक पारितोषिक. बारी यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी 201 म्हणजे एका षटकाराकरिता 300 रुपये मिळतील तुम्हाला. बेंचने 100 रुपये तर आपल्या खात्यात आता ऍड केले. आता पाहूया ही मॅच कशा प्रकारे पुढे सरसावते होती कारण फायनलची मॅच आहे कंधारी वर्सेस भाडूप स्ट्रायकर्स. यावेळेला बॉल काय एक्सप्रेस डिलिव्हरी होती. कुठलाच चान्स नव्हता यावेळेला फलंदाजाकडे. नऊ बॉल आणि 22 धावांची गरज. अजूनही मॅच बॅलन्स्ड आहे. इथून 1 ते 2 मोठे फटके आले. यावेळेला पुन्हा तेच करतो. दिशा दाखवली आहे क्षेत्ररक्षक. स्वतः यष्टीरक्षक जातो बॉल अडवण्याकरिता. 2 धावा अजून पूर्ण होतील म्हणजे आता 8 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. 8 balls and 20 runs required to win this match. कैलासवासी दीपक साळवी स्मृती चषक आपण पाहत आहात. मॉर्निंग बॉल्स हे आयोजन अगदी दर्जेदार आणि दिमागदार असं आयोजन आपण पाहिलं. त्रिमूर्तीच्या मैदानात बोरिवली विभागात पहिल्यांदाच या मैदानात लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला फक्त कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कुठलीही घाई होणार नाही याची दक्षता घेत असताना एका धावासाठी स्कोर बोर्ड आता पुढे जातोय. 15 धावा. आता 7 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल.
7 balls and 19 runs required to win this match. यावेळेला जास्त शफल करून खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतो आउट. दांडी होते गोल. 1 more wicket goes down. सुशांत दादा आला मैदानाच्या आत आणि कुठल्याही फलंदाजाने जर रिव्हर्स षटकार मारला तर त्याच्याकरिता सुद्धा 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे मला वाटतं आयोजकांनी आता सर्व काही कव्हर केलं. पारितोषिक लावत असताना प्रेक्षकांसाठी आहे, षटकारासाठी आहे, हॅट्रिकसाठी आहे, चौकारासाठी आहे. सुचित पाटील नक्कीच आज एक दिलदार आणि दिमागदार असं व्यक्तिमत्व मैदानाच्या आत. प्रत्येक चांगल्या परफॉर्मन्ससाठी आज त्यांनी अख्ख्या दिवसभरात पारितोषिक लावली आहेत. रिव्हर्स षटकार जर आला तर आता पुन्हा एकदा सुचित पाटील यांनी सेन्सेक्स हाताने पकडून वरती खेचलंय. आता 1500 रुपये रिव्हर्स षटकार आला. यावेळेला हवेत गेलाय बॉल आणि इश्तियाक घेत आहे बॉलच्या खाली आणि अजून एक गडी होईल बाद. 1 more wicket goes down. आता 5 चेंडू आणि 19 धावा. विजय आता आले मैदानाच्या आत. आता 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. पाच चेंडू आणि 19 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. 5 चेंडूंमध्ये जर 2 षटकार आले तर मॅच मध्ये नक्कीच रंग येईल. यावेळेला काय बॉलची सोय आणि अजून एक गडी बाद आणि आता गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज. आता तुम्ही 2 बॉलमध्ये 2 गडी बाद केले. आता चला प्रमुख आयोजक सतीश आवळे सुद्धा पारितोषिक लावण्याच्या रेस मध्ये आता आले. जर 4 चेंडूंमध्ये 19 धावा कंधारी या संघाने पूर्ण केल्या तर 2001 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. आणि आता गोलंदाज हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का? काय घडतंय? हॅट्रिकचा चान्स न होता आणि बॉल देखील त्याचप्रमाणे हाताळाही होता पण हॅट्रिक कंप्लीट होत नाहीये. आता 3 चेंडू आणि 19 धावा. म्हणजे आता 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जरी आले तरी कंपल्सरी चेज या नियमांतर्गत मॅच जिंकू शकतो तो म्हणजे भांडूप स्ट्रायकर संघ. अजून एक बॉल डॉट आणि आता 2 चेंडू आणि 19 धावांची गरज. म्हणजे आता रिझल्ट आपल्या सर्वांसमोर अगदी क्लिअर आहे. 2 दर्जेदार संघ दर्जेदार स्पर्धा खेळत असताना अगदीच उच्च दर्जाचं क्रिकेट आपण पाहिलं या 2 दिवसांमध्ये. अजून एक बॉल डॉट. एक शेवटचा चेंडू असेल आता आणि लगेच त्यानंतर आपण वळणार आहोत प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. ही मेडनवर झाली असते पण क्षेत्ररक्षक चुकतोय त्या ठिकाणी आणि मेडनवरच झाली कारण फलंदाजांनी धाव पूर्ण केली नाही. म्हणजे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत असताना मेडन ओव्हर आणि 2 विकेट अशा कंप्लीट केलं. राहुल लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राहू. तुझं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. त्यानंतर लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळतोय.